स्पेशल आपलं पुन्हा एकदा स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत री रिलीजचा फंडा जे काही लास्ट इयरपासून चालू झाला. तुंबाट रिलीज झाली, भरपूर काही सिनेमे रिलीज झाले, पण त्यामध्ये असे काही चित्रपट आहेत तेच फक्त सर्वाईव्ह करू शकले. जसे की तुंबाट आधी फ्लॉप झाला, पण जेव्हा सेकंड टाईम रिलीज झाला तेव्हा त्याचं बजेट आणि वगैरे जे काही डबल कमाई करून पिक्चरने हे केलं. आणि सेकंड पार्ट पण त्यांचा आता काढण्यासाठी म्हणजे मेकर्सला एक पॉवर भेटतो की आधी कलेक्शन जर जास्त झालं ना तर ऑब्व्हियसली त्यांना ती स्टोरी सांगायची किंवा पुढचा पार्ट बनवण्याची एक हिंमत येते आणि चर्चाही होते चित्रपटाची. एक मार्केट बनतं, एक ब्रँड बनतो. तसं तुंबाडचं झालं आहे. सेकंड सनम तेरी कसमने चांगले कलेक्शन केलं. जे 9 वर्षापूर्वी फ्लॉप झालेला चित्रपट, कमाई नव्हते, पण आत्ता कलेक्शन 18 कोटीच्या वर पोहोचले. म्हणजे त्याच्या बजेट वगैरे सगळं काढलं, प्रॉफिटमध्ये आला. लास्ट आपण बघितलं ते कलेक्शन जरी आपण मिळवू शकतो, त्याला कलेक्शन अजूनही चालू आहे. पीपल क्रेझी झालेले आहेत. आणि असंच आता रिलीजचे भरपूर चित्रपट येणार आहे. आय थिंक भागम 2 रिलीज झालेला आहे, तर भागम सुद्धा बघू शकता. थिएटरला फुल ऑन क्रेझी चालू आहेत, पब्लिक जाती. तो पण कलेक्शन करत, पण प्रमोट कोण करत नाही त्याला. सनम तेरी कसमला मे बी प्रमोट चालू आहे बऱ्याच लोकांचं आणि जे काही टीम असेल सोशल मीडियावर. आणि असे भरपूर काही चित्रपट रिलीज होतात. ते रिलीजचा फॅड चांगलं आहे की बिझनेस होत नाही त्यावेळेस आपण नंतरही आपलं प्रोडक्ट मांडू शकतो. लोक त्याला प्रतिसाद देतात आहे, कारण लोकांचं जे काही ऑडियन्स आहे त्यांचं सांगता येत नाही कधी गेम फिरू शकतो, तर त्याला ती टेस्ट लागते. आत्ता सध्या चित्रपट बघण्यासारखे नसेल मे बी, ते एन्जॉय करतात आहे. तर असे काही चित्रपट असेल तर येऊ द्या. अक्षय कुमारचे असतील, कॉमेडी चित्रपट असतील, लोक आनंद घेतील या गोष्टीचा नक्कीच. तुम्ही बघितलं आहे का? कोणती रिलीज चित्रपट बघितले ते नक्की मला कळवा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.